मुळातच मी नगरसेवकांनी जी भूमिका घेतली याहीपेक्षा पालकमंत्र्यांचा जो वाढदिवस होता, पालकमंत्र्यांनी आपला वाढदिवस एकदम साधेपणात केला. कारण युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो महागाईचा भडका उडला आणि त्या कपात सूचना सरकारच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी दिल्या, त्यामुळे पालकमंत्र्यांनी आपला वाढदिवस सुद्धा एकदम साध्या पद्धतीत केल्यानंतर त्यांचं अनुकरण हे नगरसेवकांनी करण्याची गरज होती. पण नगरसेवक यांना मुळातच नगरसेवक पद म्हणजे काय, आपण नगराचे कोण आहोत, आपली जबाबदारी काय याचं भानच नसल्यामुळे आणि ज्या पायाभूत नियमावली जी आहे, मुख्याधिकारी म्हणतात नगरपालिकेच्या संदर्भात त्यांनी जे नियमावली आहे त्या नियमानुसार काही त्याचा अभ्यासक्रम त्यांनी अभ्यास दौरा काढला. किती नगरसेवकांना नगरपालिकेच्या कौन्सिलचं ज्ञान आहे, त्यांना आपले अधिकार माहिती आहेत, त्यांना आपली कर्तव्य माहिती आहेत. किती नगरसेवक ज्यांना कौन्सिलमध्ये प्रश्न, उपप्रश्न, पुरवणी प्रश्न, वेळ पडल्यास त्याच्यावर भाषण देणं याबद्दल किती नियम माहिती आहेत. नगरपालिकेचे अधिनियम 1949 खाली जी कार्यकर्तव्य आहेत, मला वाटतं 100पेक्षा अधिक कार्यकर्तव्य नगरपालिकेची आहेत. त्यातले किती कार्यकर्तव्य नगरसेवकांना पाठ आहेत, त्यातल्या तरतुदी पाठ आहेत? काही नाही. नगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे, जे बजेट आहे, ते बजेट किती आहे हे जर नगरसेवकांना विचाराल तर त्यांना ते सांगता येणार नाही. कारण मध्यंतरीच्या काळात मला वाटतं संजू परब नगराध्यक्ष होते आणि आपले जे खासदार आहेत माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेसाहेबांनी गावंद नगरपालिकेला भेट दिली आणि बजेट विचारलं. त्यावेळी एकाही नगरसेवकाला बजेट किती हे सांगता आलं नाही. ही सावंतवाडीची शोकांतिका आहे. त्या सावंतवाडीच्या नगरपालिकेमध्ये दत्ताराम वाडकर, बाप्पा नार्वेकर, डॉक्टर माने असे नगराध्यक्ष होऊन गेले. चांगले चांगले अभ्यासू नगरसेवक होऊन गेले विविध रोगण्यासारखे. त्या नगरपालिकेमध्ये आज अभ्यास नसलेली मंडळी आज सावंतवाडीकडे निवडून देत आहेत आणि ट्रेनिंगच्या नावावर काश्मीरमध्ये जाऊन ही लोक मजा करतायत, मौज मजा करून त्याचे फोटो ठेवत आहेत. आम्ही यांच्यावर टीका करतोय, पण त्या टीकेचं पण त्यांना भान नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी फोटो फ्लॅश करायचे, पुन्हा आपण काहीतरी मजा काश्मीरला मजा मारतो हे लोकांना दाखवायचं. आता सावंतवाडीच्या नगरसेवकांप्रमाणेच वेंगुर्ल्याचे नगरसेवक गेले, सावंतवाडीचे नगरसेवक फ्लॅटने गेले आणि वेंगुर्ल्याचे नगरसेवक ट्रेनने गेले. ते प्रशिक्षण अटेंड करतायत. राजन गिरप यांच्या नेतृत्वाखाली आपली वेंगुर्ला नगरपालिका कशी सुशोभित करता येईल, कशी डेव्हलप करता येईल म्हणून ते प्रशिक्षणात लक्ष घालतायत आणि सावंतवाडीचे नगरसेवक काश्मीरमध्ये जाऊन मौज मजा करतायत. मला वाटतं एकच दिवस ते ट्रेनिंग रूममध्ये गेले दिसत आहे. बाकी फक्त काश्मीरमध्ये जाऊन त्यांनी मौज मजा करायचं हाच त्यांचा उद्योग आहे. आणि त्यामुळे आम्हाला का बोलावं लागतंय की ज्या उद्देशाने तुम्हाला काश्मीरमध्ये आज सरकारने आपल्या नगरपालिकेचा निधी खर्च करून पाठवलाय, तो उद्देशच बाजूला झाला. आत्ता मला कालच सत्यार्थमध्ये बातमी वाचली की पंचायत समिती सावंतवाडी, पंचायत समिती दोडामार्ग यांचे सदस्य त्या ठिकाणी आपल्या कुठली संस्था, यशोदा संस्था, त्या संस्थेचं ट्रेनिंग घेत आहे. ते आपल्या गावात कसा विकास करता येईल, आपल्या भागात कसा विकास करता येईल याचा त्या संदर्भात प्रामाणिकपणे ते प्रशिक्षण अटेंड करतायत. मी त्या पंचायत समिती दोडामार्ग आणि पंचायत समिती सावंतवाडी यांच्या सदस्यांचं अभिनंदन करतो. कारण त्यांना त्याचा मध्यार्थ कळला, त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येतो, त्यांची कर्तव्यपूर्ण दिसून येतात. आणि सावंतवाडीतले नगरसेवक काही नाही, सावंतवाडीत विकास होऊ द्या न होऊ द्या, आपल्या भागाचा विकास होऊ द्या न होऊ द्या, फक्त जाऊन काश्मीरमध्ये मौज मजा करणे हा एकच हेतू ठेवून त्या ठिकाणी फॅमिली ट्रिप असण्यासाठी ते गेलेले आहेत. आता काही नगरसेवकांची नावं मिस्टर आहेत, काही नगरसेवकांच्या बायका आहेत, काही मुली आहेत. अहो तुम्ही आता जर ट्रेनिंगला गेला तर तुमचे मिस्टर, तुमच्या मुली, तुमच्या बायका ह्या तुमच्याबरोबर काश्मीरला कशासाठी गेल्या याचं सुद्धा उत्तर तुम्हाला सावंतवाडीकरांना द्यावं लागेल. कारण तुम्ही खरोखर प्रामाणिक म्हणजे ह्या सावंतवाडी शहराच्या नगराची सेवा करण्यासाठी एक नगरसेवक म्हणून तुम्ही काम करत असाल तर तुमची फॅमिली घेऊन तुम्ही काश्मीरला नगरपालिकेच्या फंडातून जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला कसे का जाऊ शकता. आणि तुम्हाला लोकांनी याबद्दल जागोजागी जाब का विचारू नये असा माझा थेट एक माजी नगरसेवक म्हणून सवाल आहे. मी केलेली टीका त्याला कदाचित भावणार नाही, परंतु प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये असेल
तर तुम्ही आल्यानंतर ट्रेनिंगमधून तुम्ही काय काय शिकला ते पत्रकार परिषद घ्या आणि सावंतवाडीकरांना सांगा आम्ही ट्रेनिंगमध्ये हे शिकून आलोय. आणि मला सावंतवाडीला पत्रकारांना आवाहन करायचं आहे की पत्रकारांनी त्यांना गाठा आणि प्रशिक्षणातून तुम्ही काय शिकून आलात हे प्रश्न त्यांना विचारा. कारण हा सावंतवाडीतील जनतेचा पैसा आहे. जे उन्हात बसतात, पावसात बसतात, भिजत बसतायत, चिखलात बसून मासे विकतायत, त्या लोकांच्या कराचा पैसा हा तुम्ही खर्च केलाय. त्यामुळे त्या पैशातून तुम्ही काय ट्रेनिंग घेतलंय हे सावंतवाडीतील जनतेला कळलं पाहिजे. मला वाटतं मी नगरसेवक असताना असंच एक ट्रेनिंग काढलेलं गेलो होतो. मी त्या ट्रेनिंगला विरोध केला होता की नगरपालिकेच्या सभागृहामध्ये अनेक नगरसेवकांना नगरपालिकेचं कौन्सिल कळत नाही, अधिनियम कळत नाही, मग हे तुम्ही कशासाठी घेताय. आणि मी त्यावेळी गेलो नव्हतो. त्यानंतर रचना संसद नावाची एक पर्यावरण संस्था संस्थेत आली गेली, त्याच्यावर असे पैसे उडवले गेले. त्या पर्यावरण संस्थेकडे एक जबाबदारी दिली होती. काय झालं, काय रिझल्ट आहेत. आजही नगरसभेत मोठे मोठे प्रकल्प उभे केले, काय रिझल्ट आहेत. मग हे प्रकल्प कसे आपल्याला दुरुस्त करता येईल, ते कसे जाऊन त्या संदर्भातलं एकाचंही ज्ञान नाही. दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो या ठिकाणी की लोकांनी परिवर्तन केलं की दीपक केसरकरच्या पॅनलला लोक कंठाळले. परिवर्तन पाहिजे म्हणून परिवर्तन केलं. आणि परिवर्तन कशा प्रकारे घडलं हे काश्मीर टूर मधून सावंतवाडीकरांच्या समोर आले. मी तुमचा विरोधक म्हणून बोलत नाही. या सभागृहामध्ये तुम्ही नगरसेवक निवडून दिल्यानंतर मार्गदर्शक म्हणून 2 स्वीकृत नगरसेवक निवडून दिले जातात, ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे. त्या सभागृहामध्ये दोन्ही वकील आहेत, परंतु मार्गदर्शकच तुमच्या सोबत ट्रेनिंगला गेले नाहीत. सभागृहामध्ये जे मार्गदर्शक म्हणून स्वीकृत नगरसेवक निवडून दिले जातात ते दोन्ही नगरसेवक गेले नाही. मग त्या प्रशिक्षणात तुम्हाला मार्गदर्शन करणार कोण, असाही प्रश्न या अनुषंगाने इथे उभा राहतोय. मी सत्यार्थाचं आणि काही पत्रकारांचं अभिनंदन करतो. हा मुद्दा त्यांनी पुन्हा पुन्हा लावून धरला. आज सावंतवाडीतले पत्रकार जागृत आहेत. ज्या गोष्टी पत्रकारांनी लावून धरल्या, काही पत्रकार आहेत ते त्यांचे मॅनेज झालेले आहेत, मी त्यांच्याबद्दल काय बोलत नाही. पण त्याला मी हात जोडून विनंती करतो, माझं राजकीय नुकसान केलं, माझं सामाजिक नुकसान करा, पण सावंतवाडीकरांचं नुकसान करू नका. सावंतवाडीचे आम जनते नुकसान करू नका. लोकांसमोर सत्य आणा. सत्यार्थाची भूमिका जशी आज कोकणसाची भूमिका, तशी पण भूमिका सर्व पत्रकारांची पाहिजे. आणि या बाबतीत मात्र सगळ्या पत्रकारांनी एकत्र यायला पाहिजे. तुमचा काही राजकीय असो, तुमचा व्यावसायिक विषय असो, परंतु सामान्य जनतेला सावंतवाडी कुठेतरी प्रगती झाली पाहिजे. नगरसेवकांपासून काहीतरी सावंतवाडीला फायदा झाला पाहिजे. नगरसेवकांनी काहीतरी वेगळं काहीतरी केलं पाहिजे. सावंतवाडी आज कुठेतरी मागे चालली आहे, ती पुढे येण्याच्या दृष्टीने या नगरसेवकांना प्रबोधन, ही माझी टीका नाही आहे, हे माझं त्यांना प्रबोधन आहे. तुम्ही चुकतात, तुमच्या चुका मी दाखवतोय. माझा रोष नाही किंवा द्वेष नाही. तुम्ही ट्रेनिंगला गेल्यानंतर ट्रेनिंगच करा, कारण तुमच्या हातात सावंतवाडी लोकांनी दिली आहे. ती सावंतवाडी कशी पुढे घेऊन जायची आहे ही तुमची जबाबदारी आहे, तुमची कर्तव्य आहे. तुम्ही अशा फॅमिली टूर काढून नगरपालिकेचा पैसा अशा प्रकारे उधळू नका. हे तुम्हाला एक मार्गदर्शक म्हणून माझी सूचना आहे. माझी टीका तुम्हाला थोडीशी चुकीची वाटत असेल, पण मी तुमच्यावर टीका आणि द्वेष नाही करत, तर तुम्हाला मी मार्गदर्शन म्हणून करतोय, एक ज्येष्ठ माझी नगरसेवक म्हणून. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. दुसरी बाब म्हणून गेला ते ट्रेनमधून गेले, हे जे काही गोष्टी आहेत त्या वरिष्ठांनी फोन त्याची दखल घेतली पाहिजे. आज जिल्ह्याचे पालकमंत्री अगदी मन लावून काम करतायत, तळमळून काम करतायत. ह्या जिल्ह्याच्या विकासासाठी निधी आणतायत. दुसरे आमदार निलेश राणे हे सुद्धा निधी आणतायत. आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे म्हणून सगळं त्या विधिमंडळात भांडतायत. आज ते ज्याप्रमाणे भांडतायत ते अभ्यासपूर्वक विधिमंडळात बोलतायत, विधिमंडळातून काम करून इथे आपल्या भागाचा विकास करतायत. तीच परिस्थिती, याचं अनुकरण हे सावंतवाडीतील नगरसेवकांनी केलं पाहिजे. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे, जसं पालकमंत्र्यांनी वागत्याग करून आपला वाढदिवस साजरा केला, तसेच प्रकार त्याचं अनुकरण सावंतवाडी नगरसेवकांनी यापुढे करावं, अशी त्यांना विनंती करून मला आपण या ठिकाणी माझं मत मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल पुन्हा तुमच्या चॅनलचं मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.